नमस्कार प्रिय पालक. सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ई काउन्सिलिंगच्या संदर्भातल्या बऱ्याच पालकांच्या मनात शंका आहेत की रजिस्ट्रेशन निकाल तर आत्ता 27 तारखेला लागला आणि 28 तारखेला रजिस्ट्रेशन कसं काय बंद झालं. कारण बरेच पालक हे रजिस्ट्रेशनसाठीची वाट बघतायत आणि मुदत ही 28 तारखेलाच संध्याकाळी 11:50 बंद झालेलं आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. 3 एक्सटेन्शन आपल्याला मिळाले होते. पहिल्यांदा 22 तारखेपासून 21 तारखेपर्यंत, नंतर 21 ते 28 आणि 28 ते रात्री 11:50 पर्यंत. तर रजिस्ट्रेशनची मुदत संपलेली आहे. आता जे ई काउन्सिलिंगची प्रोसेस झालेली आहे. आज तारीख आहे 2 मार्च 2026. तर एक लेटेस्ट नवीन अपडेट एक वेबसाईटवरती आलेले आहे. ती म्हणजे नक्की काय ते आपण पाहणार आहोत. हे एक लेटेस्ट अपडेट आहे 2 मार्च 2026 सोमवार म्हणजे आज. तर ह्या नोटिफिकेशनमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला मी हे मराठीमध्ये पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे की एक्झॅक्ट नक्की काय आहे. तर हे सांगायच्या अगोदर मी यूट्यूबवरती जे आत्ता सध्या व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी मी हे सांगेन की जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवरती जर नवे असाल तर ह्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर जर असे व्हिडिओ जर तुम्हाला हे आवडत असतील तर नक्की लोकांना शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना ह्या अशा माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. आपण सुरू करूया. ह्या ज्या नोटीस एक्झॅक्ट मराठीमध्ये काय अर्थ होतं. तर पहिला मुद्दा आहे, मेडिकल तपासणीसाठी शाळानिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उमेदवारांच्या लॉग इन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरा मुद्दा आहे, उपलब्ध जागांच्या 3 पट विद्यार्थ्यांना कॅटेगरी व स्कूलनुसार मेडिकल सेंटर देण्यात आले आहे, जेणेकरून प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. ही यादी मेरिट लिस्ट किंवा अंतिम निवड यादी नाही. पुढचा मुद्दा आहे, या यादीचा अर्थ प्रवेश निश्चित झाला असा होत नाही. मेडिकलसाठी खालील कागदपत्रे घेऊन जाणे अनिवार्य आहे. याच्यामध्ये खाली डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. 3 मेडिकल फॉर्म म्हणजे 1 ओरिजिनल कॉपी आणि 2 झेरॉक्स कॉपी. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड मुलाचं, त्याच्यानंतर स्कोअर कार्ड रिझल्ट, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड, जन्मतारखेचं प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, ह्या सेल्फ अटेस्टेड कॉपी असं त्यांनी दिलेलं आहे. शेवटचा मुद्दा आहे, मेडिकल वेळेत पूर्ण न केल्यास मेडिकल जे आहे ना ते त्या वेळेत जर पूर्ण केलं नाही तर त्या पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेतून तो व्यक्ती अपात्र ठरणार आहे. किंवा जर तुम्हाला मेडिकल लॉग इनमध्ये जर जाऊन बघितलं आणि मेडिकलची डेट आली त्या डेटला तुम्ही पोहोचू शकला नाही किंवा मेडिकल केलंच नाही, कारण दरवर्षी चेंजेस होतात. अगोदर कसं असतं मागच्या वर्षी की आपल्याला पहिले राऊंड लागायचा, राऊंडच्या रिझल्ट लागायचा, रिझल्ट लागल्यानंतर स्कूल लागायचं आणि स्कूल लागल्यानंतर आपल्याला ते मेडिकल करायला लागायचं. तर थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात अर्थ असा होतो की सैनिक स्कूलनं काय केलं की पुढची मेडिकलची प्रत्येक वेळेस राऊंडला जी प्रोसेस होते ती लांबते. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यात सांगतो की ही जी प्रोसेस आहे तर मुलांनी सगळ्यात पहिल्यांदा मुलांचं हे मेडिकल होणार. ते मेडिकल कशा पद्धतीत होणार, कुणाचं होणार, तर जे काय प्रत्येक सैनिक स्कूलला ज्या जागा आहेत तर त्या जागेच्या प्रत्येक एका जागेला 3 पट मुले त्यांनी मार्कनुसार त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे स्कूलचं. म्हणजे ते तुमचं ॲडमिशन नाही, फक्त स्कूल नेम दिसेल, त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्या स्कूलच्या अंतर्गत मेडिकल कुठं आहे काय असेल ते आपल्या लॉग इनमध्ये कळेल. तर अशा प्रकारे तिथं जाऊन तुम्हाला ते त्या वेळेमध्ये मेडिकल करावं लागेल. जर तुम्ही त्या वेळेत मेडिकल केलं नाही तर तुम्हाला पुढच्या कोणत्याही प्रोसेसमध्ये जाता येणार नाही मेडिकल. कारण आत्तापर्यंत असं वाटत होतं की आत्तापर्यंत मागच्या वर्षीची ही प्रोसेस होती की फॉर्म चॉईस फिलअप करायचा, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागणार, रिझल्टला लागल्यानंतर मेडिकलला जाणार. तर अशा पद्धतीची होती. तर ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की हा पूर्णपणे पॅटर्न सैनिक स्कूलनं चेंज केलेला आहे. मला असं वाटतं की ही माहिती आत्तापर्यंत कोणाकडंच नसावी, कारण मी तुम्हाला ही माहिती घेऊन येतोय आजच्या तारखेलाच. त्यामुळं कदाचित नाही 100% माझ्याकडून पहिलाच व्हिडिओ तुम्हाला हा असेल की ही माहिती अशा पद्धतीनं मराठीमध्ये मिळण्याची. तर मला असं वाटतं की मी महाराष्ट्रातील एकमेव असा यूट्यूब चॅनल चालवतो की माहिती प्रोव्हाइड करतो की त्याच्यामध्ये मराठीमध्ये सर्व ई काउन्सिलिंगच्या संदर्भात सैनिक स्कूलच्या संदर्भातली पूर्णपणे माहिती तुम्हाला
मराठीमध्ये तुमच्या यूट्यूब चॅनलवरती मिळते. त्याचबरोबर सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे फक्त यूट्यूब चॅनल न चालवता माझं एक काउन्सिलिंग वैयक्तिक मार्गदर्शन ही एक प्रोसेस असते. तर ज्या पालकांना माझं ह्या गोष्टी समजत नसतील किंवा ऑनलाईनच्या काय प्रोसेस कळत नसतील किंवा लक्षात येत नसतील, तर ते जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, तर ते काय करू शकतात की ते माझं वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकतात. तर त्या वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझे काही चार्जेस असतात. तर ते चार्जेस भरून कितीतरी पालक माझे काउन्सिलिंगचे वैयक्तिक मार्गदर्शन घेतात. तर आपल्याला जर वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माझा खाली नंबर देतोय मी 7558382627 या नंबरवरती नक्की संपर्क करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.